माझ्या नवऱ्याला आपल्या दोघांबद्दल सगळं काही समजलं आहे. यानंतर मला कॉल या मेसेज करू नका. सॉरी. वाह 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 वाह. मला माहीत होतं तू भांडण करतेस, किरकिरी करतेस, तरी मी तुला सहन केलो, पण तू अशी वागशील ही मला अपेक्षा सुद्धा नव्हती. थू. तुमचा मोबाईल आहे. अहो रक्षाबंधन झालंय की आता लगेच घ्यायला या मला. अगं 15 ऑगस्ट पर्यंत सुट्टे आहेत. 2-4 दिवस राहा अजून तिकडे. लय हुशार बनू नका. देश आजाद झालाय, तुम्ही नाही. ओ माझ्या भावाचा फोन आलता. मी उद्या चालले रक्षाबंधनाला माहेरी. बरोबर. दादा मी काय रक्षाबंधनाला तुझ्याकडे येऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही. तुझे इकडं. मी चष्मा घातल्यावर चांगला दिसतो का चष्मा काढल्यावर? तुम्ही चष्मा घातल्यावर बी चांगले दिसत नाहीत आणि तुम्ही चष्मा काढल्यावर बी चांगले दिसत नाहीत. तुम्ही हायतच वागताय तोंडाचे. थू. तड़पाओगी ठुकराओगी अहो मला ना ते आता या जेवायला. मी पण तुम्हाला मोकळी प्लेट दाखवते. आपण डोक्यावर बिक्यावर पडलेस का काय? आज का मारलेस? मच्छर होता. मग काय मी अशापर्यंत दुसरं कोण रक्त पेल? मला अजिबात जमणार नाही. अगं ऐकलीस का? आई उलले. ही म्हातारी काय आपल्याला सुखानं जगू देत नाही. पार वाट लावली आपल्या संसाराची हिनं. अगं हेच मी तुला किती दिवस झाला सांगायचा प्रयत्न करायला लागलो, पण तू ऐकतीस कुठं? पण शेवटी तू आज मान्य केलीसच. मानलं बरं का तुला. म्हणजे तुझी आई उलले आहे. इथं काय करतो? काय ना अगदी शेजारी लयच माझ्याकडे बघत आहे ग. अहो ती शेजारी बांगी ती बघती भजाकडन मागती जिलाबी. असला इशय तिथं. मी बी 2 दिवस कन्फ्युज होते, पण ती बांगी म्हणून समजलं. नाही बघत ती तुमच्याकडे. त्या गुराढोरांचं शेण काढून वैताग आलाय मला. मला पण वैताग आलाय. मी चालले माझ्या आईकडे माहेरी. आता मी पण जातो माझ्या आईकडे. मग ही पोरं कोण सांभाळणार? ते जातील त्यांच्या आईकडे. अरे मला बाकीच्यांचं तर अजिबात माहित नाही, पण माझी बायको मात्र तशी नाहीये. कधी कुठली कंप्लेंट नाही करत, कधी कुठली डिमांड नाही ठेवत. आणि मी मित्रांसोबत बाहेर चाललो तर डोकं दुखायचं बहाणं नाही करत. आणि तिच्या माहेरी फोन लावून कधी मला नावं ठेवणार नाही. आणि मला रविवारी कधी पंखा साफ कर नाही, कधी काम नाही. माझी सेवा कायम करत राहत्या. आणि असं म्हणून माझं कधीच डोकं खात नाही. मी जाड तर नाही ना. आणि सगळ्यात महत्वाचं माझं ना मोबाईल कधीच चेक करत नाही. आणि ही ना एवढी पेट पाठांतर करून घेतलं होतं. शेवटच्या 4 लाईन बोलता आला नाही. बाकीचं कोण बोलणार? पटकन पाठांतर करा. माझी बायको लय शांत आहे. त्याच्या घरचे सगळे देव व्यवस्थित बोला. शांत